ए कुठे आहे पेशंट? कुठे आहे पेशंट? आतमध्ये आहे का? बर बर. नुकताच शिरोली बुद्रुकमध्ये आहे का पेशंट? व्यवस्थित आहे ना? चला. शिरोली बुद्रुकमध्ये बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केला आहे आणि त्यांना आता जस्ट या ठिकाणी नारंगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलं आहे. चला आपण माहिती घेऊया नक्की काय झालं होतं. वन विभागाची गाडी आताच आपल्याला पास झाली. मला फोन आला होता अशा अशा पद्धतीचा हल्ला झाला आणि यापूर्वी देखील त्या बिबट्याने माणसावर हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते. ती बातमी काय आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाही. नमस्ते नमस्ते. वन विभागाचे अधिकारी लोक देखील या ठिकाणी आहेत आणि पेशंट स्टेबल आहे असं सांगण्यात येते, परंतु हल्ला होणं ही गंभीर बाब आहे. नमस्कार. कसं आहे पेशंट? कुठे व्यवस्थित येतं? मग त्यांच्याशी बोलू शकतो ना मी? कुठे तुझ्यावर हल्ला झाला काय? मला वाटलं मोठ्या व्यक्तीवर हल्ला झालाय. काय झालं रे बाळा? एक मिनिट बरं का. काय झालं होतं सांग व्यवस्थित. आता घाबरू नको. घाबरणार आहे तेच सांग. आम्ही गाडीवर जात होतो. मला काय तरी आवाज आला. तिथून एक काहीतरी पळत आलं. मी म्हणलं बाप्पा वाघ वाघ. नंतर पप्पा तर मग त्याने माझ्या हल्ला केला. इथं लागलं आणि पप्पाने मला घट्ट असं धरून ठेवलं आणि आम्ही इथे राऊत सरांच्या तिथं थांबलो. राव त्यांच्या का कोणीतरी आहे ना आम्हाला राव सरांच्या आहे ना दवाखान्यात नेलं. तिथं पट्टी केली आणि आम्ही झालो. बर. तुझं नाव सांग आता. धनेश टेंकर बोराडे. आता तू कितीला आहेस? 5वी. 5वीला. अच्छा. आता गेलाय की 5वीला? हा. मला सांग की किती वाजता घटना घडली ही? 9:30. बर बर ठीक आहे. आता तू जेव. आता मी तुम्ही वडील नाही. हा काय झालं होतं? आम्ही शिरोली गावातून सोसायटीकडे येत होतो आणि गावातून येत असताना हा पाठीमागं बसलेला होता मोटरसायकल आणि तुमचं नाव? दिनकर शिवाजी बोराडे. हा. आणि हा पाठीमागं बसलेला असताना अचानक बाराकीच्या शेजारी तिथं एक गाजरास गावात आहे, तिथं दबा धरून बसलेला वाघ होता आणि त्यांनी याच्या पूर्वी बी 2-4 अशा घटना तिथंच केल्या त्या स्पॉटला. हो. कोण गाडीवरून पडलं, कोण कुठं हे झालं. पण याचं सुद्धा आणि असं झालं का त्या पॅन्डीला त्याची ती नखी लागून ते वरखडलं गेलं. ते पण भरपूर. तो म्हणतोय का मी म्हटलं पप्पा वाघ वाघ. हा त्याने मी बघितलं ना. आम्ही पुढे जाऊन उभा राहिला, तो सरळ गेला निघून. मी पण बघितला. पडला नाही ना मग? नाही तो गाडीवरच होता. तो गाडीवर मी त्याला धरलेलं होतं जांब असं. घर किती आजूबाजूला? अहो घर म्हणजे 10-15 फूट सुद्धा लय रोड पासून आतमध्ये फार घराला खिटून येत तिथं. काय माणसं गोळा झाली सगळी? हा. मग आम्ही गाडी डायरेक्ट तिथं घातल्या. मी आवाज दिला ना. आवाज दिल्यानंतर बरीचशी खाली आली, पण बारीक मुलं जी होती ती वरच थांबली. वाघ वाघ म्हटल्यानंतर आलेच नाही कोणी बारीक. जो कमरे एवढं जाणार बिबट्या नाही तो वाघ, मोठा वाघ आहे. बरं ठीक आहे. वाघ बराच मोठा आहे. आणि यापूर्वी तुम्ही सांगत होता की अनेक लोकांवर हल्ले केले. 4-5 जणांचं झालं त्या स्पॉटला. 4-5 जणांना झालेले. मग यापूर्वी काय वन विभागाला कळवलं आपण? हो सांगितलं. यापूर्वी सुद्धा पाटलांनी, आमच्या पोलीस पाटलांनी, अमोल थोर यांनी कळवलेलं आहे का अशा ठिकाणी असं. किती वाजता एक्झॅक्टली घटना घडली? ही 9:15 ते 9:30च्या दरम्यान. आणि रस्त्यावर वर्दळ असते? 24 तास लाईटी वर, लाईटी वगैरे सगळं आहे तिथं. तो बिबट्या माणसावर माणसावर पूर्ण हल्ला करतोय. बापरे. मग आता एकटं जाणं तर? नाही गाडीवर जाणंच मुश्किल आहे. त्या बिबट्याचा बंदोबस्त झाल्याशिवाय त्या रोडने जाणंच चुकीचं आहे दिवस माळवल्यानंतर. सुदैवाने तुमचा मुलगा वाचलाय मावशी. खूप आता जेवायला घरी येत होता आणि असं घडलं. म्हणजे खूप म्हणजे असं नशीब चांगलं आहे. नशीब माऊलींची कृपा, बाकी काही नाही. हो ना? हो. माऊलींच्या कृपेमुळे त्याचं हे जेवण होतं. हे जेवण स्वयंपाक केला होता आणि मी पोरं का उशीर झाला म्हणून मी वाट बघत होते. मी मोबाईलवर फोन करणार होते का तुम्हाला का उशीर झाला इतका वेळ, तर त्यांचाच फोन आला. पण ते माझ्या संग बोलू शकले नाही. म्हणले तिला जर कळालं तर पोराला असं झाले, तिला धक्का बसल.
मग मला मग शेवटला कळवलं. हो दुसऱ्याकडून कळालं का पोराला असं असं झाले म्हणून. बरं ठीक आहे, आता व्यवस्थित आहे. हो चला धन्यवाद. हा बाळाजी, काय वन विभागाचे लोक आले का लगेच ताबडतोब घटनास्थळी आले? आले हा काय झालं, तुम्ही त्या रेंजला आहे का? हे जरा एक मिनिट, तुमचं नाव सांगा. हा नमस्कार, माझं नाव महेश दत्तात्रय बगाड. मी वनरक्षक ओझर म्हणून काम पाहतोय. ओके. तर मला 9:30च्या दरम्यान आमच्या आरिफ सरांचा फोन आला की अशा अशा घटना घडली शिरोली बुद्रुकमध्ये. तात्काळ आम्ही जागेवर गेलो. तिथं पोलीस पाटील होते अमोल थोरवे, त्यांनी सांगितले की अशा घटना घडली इथं. तर आपण त्यांना तात्काळ मग बिबटचे सिरम देण्यासाठी इथं आणलेलं आहे. आणि मग पुढील डॉक्टर सांगितले त्याच्या हिशोबाने आपण त्यांना करूया पुढं. मला सांगा वनरक्षक सर, का आपण ते लोकांचं असं म्हणणं आहे, यापूर्वी देखील या घटना घडल्या होत्या आणि तरी पण काही अशी उपाययोजना झाली नाही, अशी त्यांची जरा हे आहे. नाही, आपण यापूर्वी घटना घडली होती तेव्हा आपण त्यात तात्काळ जाऊन त्यांना दवाखान्यात पण ऍडमिट केलं होतं. आणि प्लस कधी घडली होती घटना साधारण यापूर्वी? ती 24 तारखेला घडली होती मागच्या महिन्यात. 24 तारखेला. हा, त्यांना असंच म्हणजे गाडी जाताना माळी म्हणून एक रस्ता आहे, त्यांना पडले होते गाडीवरून, ते बिबट धडकलं होतं गाडीला त्यांच्या. त्यानंतर मग आपण तात्काळ दुसऱ्या दिवशी तिथं पिंजरे पण लावलेत. आपण जवळपास 4 पिंजरे आपले आहेत ॲक्टिव्ह, म्हणजे शिरोली गावामध्ये. आपण आता उद्या परत सकाळी तिथं पाहून घटनास्थळी जाऊन परत पिंजरे ॲक्टिव्ह करून आपण शक्य तितक्या लवकर त्याला पकडण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू, चांगली माहिती दिली.